2030 पर्यंत आपल्याकडे आमदारकी असताना इतक्या घाईने त्या सगळं का करतायत हा सगळाच प्रश्न आहे. यातला पहिला मुद्दा जो महत्त्वाचा आहे की त्या काठावर निवडून आल्यात. असं म्हटलं गेलं की विधान परिषदेच्या काळात प्रज्ञा सातव यांना फारशी मदत झाली नाही आणि त्या अगदी काठावरती निवडून आल्या. त्यामुळे त्या काहीशा नाराज होत्या आणि माझं पुढचं राजकीय भवितव्य काय असणार हा सगळा विचार करून त्या भाजपचा विचार करत होत्या. आता दुसरा मुद्दा मेंटॉर नाही आणि कार्यकर्त्यांचीही पाठ. लक्षात घ्या, मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की राजीव सातव यांना खरं तर राजकीय पार्श्वभूमी होती किंवा त्यांची कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेली होती. प्रज्ञा काही तितक्या पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह नव्हत्या किंवा त्या कुठेही फारसं काही राजकीय काम करत होत्या असंही नव्हतं. त्यामुळे त्यांचं तेवढं कार्यकर्त्यांचं जाळच नाही आणि आमदार झाल्यानंतरही एक महिला म्हणून किंवा ग्रामीण भागातले कार्यकर्ते म्हणून थेट त्यांना अटॅच होत नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात त्यांच्याकडे पाठ फिरवली ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे. संघटनेची तितकी त्यांना मदत होत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे मी जो म्हटला तो मेंटॉर नाही तर अशोक चव्हाण जोपर्यंत काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत प्रज्ञा सातव यांना चांगल्या पद्धतीने सांभाळलं जात होतं किंवा मदत केली जात होती अशी एक चर्चा आहे. मात्र अशोक चव्हाण सुद्धा भाजपमध्ये गेले आणि एकूणच त्यामुळे कोणी मेंटॉर त्यांना त्या ठिकाणी शिल्लक नाही असं सुद्धा बोललं गेलं. आता दुसरा मुद्दा म्हणजे मान समाधान या दोन्हींचीही कमी आहे. लक्षात घ्या, माणसाला जेव्हा कामाचं समाधान मिळतं आणि जिथे त्याला मान मिळतो तिथे त्याचं मन रमतं. प्रज्ञा सातव यांना या दोनही गोष्टी सध्या मिळत नाहीत आणि हे सगळं बघता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण भाजपमध्ये जाऊन त्यांना काही फार मोठा फायदा होईल असं नाही. घाई करण्याची तर अजिबातच गरज नाही. कारण आत्ताच्या घडीला भाजपमध्ये ऑलरेडी ज्यांना पदं द्यायची आहे अशी मोठी रांग आहे. अनेक नेते हे वेटिंग लिस्टवरती आहेत. अनेक वर्ष राजकारण केलेले आणि 4-4, 5-5 टर्म आमदार राहिलेले सुद्धा आमदारकीच्या वाचून सध्या उभे आहेत, आमदारकीसाठी तिष्ठत उभे आहेत. त्यामुळे हे सगळं असताना प्रज्ञा सातव यांनी निर्णय घेतला तर त्यांना काही फार मोठं पद मिळेल अशी शक्यता नाही. म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या रांगेमध्ये कदाचित दुसऱ्या-तिसऱ्या रांगेमध्येच त्यांचा समावेश होईल. पहिल्या रांगेतही त्यांना काही लगेच स्थान मिळेल असं नाही. त्यामुळे ते आता कन्फ्यूज आहेत, त्या तसं दाखवत आहेत, ताकद आजमावत आहेत की सध्या वेट अँड वॉच करत आहेत. हे सगळं बघावं लागेल. प्रज्ञा सातव जर असं काही करत असतील तर राजकारणामध्ये त्या तयार झाल्या असं म्हणता येईल. मात्र त्या जर कन्फ्यूज असतील तर अगदी राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात आपली चर्चा ही पक्ष सोडण्याच्या गोष्टींनी व्हावी हे काही फारसं चांगलं नाही त्यांच्या भविष्यासाठी. अर्थात जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. त्यामुळे त्या जोपर्यंत स्वतःहून बोलत नाही, नेमकी खरी चर्चा काय आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही आणि मुख्य म्हणजे काँग्रेसचा कुठलाही नेता यावरती स्पष्टपणे आपली भूमिका मांडत नाही. खरं तर हे काही काँग्रेसची पद्धत नाही. त्यामुळे काँग्रेसकडनं स्पष्ट भूमिका येईल याची काही वाट बघण्यात अर्थ नाही. पण प्रज्ञा सातव जोपर्यंत स्पष्ट सांगत नाही खरं काय खोटं काय तोपर्यंत याच्यावरती फार चर्चा करण्यात अर्थ नाही.